नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आजचा पॉडकास्ट न चुकता पूर्ण ऐका, जराही फास्ट फॉरवर्ड किंवा स्किप न करता, कारण की आजच्या पॉडकास्ट मध्ये टोमल काकूंची फक्त आणि फक्त पोलखोल होणार आहे। आता काही दिवसांपूर्वीच मी टोमल काकूंवरती पॉडकास्ट केलं होतं। त्यात मी बोलली होती बघा की मला असं वाटते हळदी दिवशी यांनी एवढ्या मोठमोठ्या आवाजामध्ये डीजे लावला होता। आजूबाजूला कोण वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती, बाळंतीण किंवा लहान बाळ असेल त्यांना किती त्रास होईल। तर कालच एक व्हिडिओ टोमल काकूच्या वहिनीबाईंचा आला समोर आणि त्यात समजलं मला की खरंच तिथे लहान बाळ आणि बाळंतीण दोघंही होते बाजूच्याच घरात, आणि बाळ आणि बाळंतीण मोठ्या वहिनीचे बहीण आणि भाचा भाची जे काही असेल ते होतं। आता तुम्ही मला सांगा मंडळी की एवढ्या आवाजामध्ये यांनी लेट नाईट पर्यंत डीजे लावला होता, हे यांना शोभलं का? बाळंतीण बाई आहे आपल्या बाजूला, आपल्या नाच गाण्याचा तिला किती त्रास झाला असेल, त्या बाळाला किती त्रास झाला असेल याचा तरी या काकूंनी विचार केला होता का? खरं तर हे सगळं ऐकून आता माझा माणुसकीवरचा विश्वास उडत चाललाय। टोमल काकू आणि तिची आई स्वतःला स्वामी भक्त मानतात। सॉरी मंडळी, मला इथे कोणत्याच देवाचा अपमान किंवा दोष नाही द्यायचा आहे, पण जे खरं आहे तेच मी बोलते। ह्या एवढ्या स्वतःला भक्त मानतात, मग त्यांची शिकवण काय होती हे या मायलेकी विसरल्या का? कोणताच देव असं नाही सांगत की तुम्ही एखाद्यासोबत वाईट वागा, कोणाला पण काय पण बोला, त्याला घरातून हकलून द्या। ह्याला खोटी भक्ती बोलतात। खरं तर देव हा प्रत्येक माणसात पशु पक्ष्यांमध्ये असतो। आपण जर एका माणसालाच असं दुखवलं, त्याच्यावर अत्याचार केले तर मग त्या देवपूजेचा काय उपयोग? फक्त दिखावा झाला हा। आता एवढे मला कॉमेंट्स येत आहेत की तिच्या वहिनीचा व्हिडिओ बघ करून। मग मला एक गोष्ट सांगा, टोमलीला कॉमेंट्स येत नसतील का हो? ही बाई एवढी कोडगी झाली आहे, खूप म्हणजे खूप जास्तच। लाज तर हिने पैशासाठी विकूनच टाकली आहे, त्यामुळे तिला काही फरक पडत नाही आहे लोक काय बोलतील याचा। सगळ्या कॉमेंट्स होल्ड वरती टाकल्या आहेत तिने। तसं तर तिला हे सगळं काही येत नाही, फक्त वचा वचा भांडायला येत असेल। कारण बघा ना, गोड खाऊन आवाज बसलाय असं बोलत होती, पण मला नाही वाटत गोड खाण्यामुळे तिचा आवाज बसला होता। भांडली असेल बाजूच्या घरात जाऊन। त्या दिवशी बघा मी बोलली होती की मंडप घालत होते अंगणात, तेव्हा त्या बाजूच्या घरात कशी डोकावून बघत होती तेच वहिनीचं घर होतं असं त्या व्हिडिओ मध्ये बोलले आहे। टोमलीचं बारीक लक्ष होतं वाटते वहिनीकडे की ती काय करते काय नाही ते। ही टोमली किती निर्दयी बाई आहे ना, हिची मुलं ती लहान आणि इतरांची काय? हे असं झालं माझा तो बाब्या दुसऱ्यांचा कार्टा। अगं वांगो, भारतात आलीस ना तेव्हाच वॉर्न केलं होतं मी तुला, उंदीर घुशीपासून सावध राहा। ती बाई ज्याच्या पण आयुष्यात जाते, मैत्री करते, त्याचे 12 वाजवते। पण तुला काय, मला कमीपणा दाखवायचा होता। माझे जे काही अंदाज होते ते खोटे ठरवायचे होते ना। वांगो, तुला वाटत असेल ना या प्रणालीला कसं काय सगळं समजते, तर कसं आहे ना वांगो, तुझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान जरी असली ना मी, तरी माणसं बरोबर ओळखते। तुझी नस नस ओळखून आहे मी। तू कधी काय खोटं बोलशील वागशील याची कल्पना आधीच असते मला। बस 3 दिवस अजून ग वांगो, मग काय जाशील उडत उडत। अगं युरोपला ग 6 तारखेला जाणार आहेस ना, अशी कॉमेंट आली होती ग मला, त्यामुळे समजलं। अजून 1-2 महिने तू भारतात राहायला हवी होतीस ग, बरं झालं असतं खूप। कारण काय आहे ना, मी शिर्डीला जाणार आहे लवकरच, माझा बर्थडे येतोय ना म्हणून। आणि तेव्हा मग इगतपुरी नाशिकला पण जाणार आहे मी असं ऐकलं होतं पंचवटीला खूप मोठं भाजी मार्केट आहे, तिथे एकदम फ्रेश भाजी मिळते, तिथे पण जाऊन येईन असा विचार करते ग। तेव्हा तिथून तुझ्यासाठी एक सरप्राईज आणेन मी। गेस कर बघू काय असेल ते सरप्राईज? अगं जास्त लोड नको घेऊ, ताजी ताजी वांगी आणेन मी तुझ्यासाठी। तुला काय वेगळं सरप्राईज वाटलं होतं का ग? मंडळी, मी नुकतंच टोमल काकूंचं चॅनल चाळून काढलं आणि त्यात मला समजलं की सुनेला मुलगी माना हा जो व्हिडिओ होता भावाच्या लग्नानंतर पूजेचा, तो व्हिडिओ गायब झालेला आहे। आणि 1-1.5 महिन्यापूर्वी माझे वहिनी आणि भाऊ आले आहेत, सायकलवाला जो व्हिडिओ होता तो देखील गायब झालेला आहे। टोमल काकू, काय झालं असं? अचानक घाईघाईमध्ये व्हिडिओज गायब केलात तुम्ही, असं काहीतरी होतं का त्या व्हिडिओमध्ये? काळजी नका करू हा काकू, व्हिडिओ ते सगळे माझ्याकडे आहेत ऑलरेडी डाउनलोड केलेले। परत जर तुम्हाला अपलोड करायचे असतील ना तर सांगा मला, मी नक्कीच पाठवीन तुम्हाला। आणि जर प्रायव्हेट केले असतील ना आणि तुमचा असा समज असेल की प्रायव्हेट व्हिडिओला काही होत नाही, तर त्याचं उत्तर पॉडकास्टच्या शेवटी देते मी तुम्हाला। मंडळी, आता त्या दिवशी खूप अशा कॉमेंट्स येत होत्या की बॉडी शेमिंग करू नका वगैरे, तर मी असं काहीच बॉडी शेमिंग केली नव्हती तिच्या वहिनीची। माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की नवीन नवरी कशी असते, एकदम लाजरी बुजरी,
तशी ही बिलकुल वाटत नव्हती, एकदम बोल्ड आहे. बनोज काकांसोबत जास्तच फ्रेंडली वागत होती आणि कुठून तरी आग लागून धूर येताना मला दिसलं होतं. म्हणून जरा नव्या नवरीला मी सांगितलं की मर्यादेत राहून वाग, कारण या टोमल काकू किती इन्सिक्युअर आहेत ते तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे. आता बघा, रणवीर सिंगच्या लग्नामध्ये ही पण वहिनी दिसायची नाही वाटते, कारण एका सुनेला मुलगी मांडलं आणि मग तिला घरातून हकलून दिलं म्हणजे घराबाहेर काढलं. तेच तोंडावरती दरवाजा लावला ना, काल व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं वहिनीने, त्याच्याबद्दलच बोलते मी. आता नवीन वहिनीला मस्का पॉलिश करतायत, पण ही त्या बैलेशला इशाऱ्यावरती नाचवणारी दिसते वहिनी. आता नवीन नवरी पहिल्यांदा काहीतरी बनवते सासरी, तर गोडाचा पदार्थ बनवते. पण ह्या टोमल काकूने तिला आधी पराठा बनवायला लावला, कारण की यांना खूप भूक लागली होती. ते पण ब्रेकफास्ट लंचच्या वेळेमध्ये केला यांनी. आता नवीन नवरी पहिल्यांदा काहीतरी बनवते तर गॅसचं शेगडीची पूजा केली जाते आणि मग गोडाचा पदार्थ करतात. एक तर तो मूग डाळीचा हलवा नसून शिरा केलेला होता, तो पण कच्चा वाटत होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाच्या पुढ्यात, मृत सासऱ्यांच्या पुढ्यात भोग न चढवता लगेचच बन्या दाजींच्या हातात वाडगं दिलं. अहो, वाडगं म्हणजे डोनेशन गोळा करायला नाही हो मंडळी, मूग डाळीचा शिरा दिला होता त्या वाडग्यामध्ये. हा कोण लागून गेला? एखाद्याने पहिलं देवाला ठेवला असता नैवेद्य, सासऱ्यांना ठेवला असता एका वाटीमध्ये, बाहेर कावळ्यालाही ठेवला असता आणि त्यानंतर मग सासूबाई, नवरा, बनोज दाजी आणि त्या धीराला दिला असता टेस्ट करायला. त्या बनोज काकांना पण काही काम नाही आहेत, नुसते सासरी पडीक असतात. बैलेश आणि फसवीनी त्यांच्या संसाराची सुरुवात करायला पुण्याला निघाले. मला वाटते काकूंने तो पुण्याचा फ्लॅट आहे ना, तो यांनाच दिला असेल राहायला. कारण मागे त्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या राहायला, तेव्हा फ्लॅटवरती गेल्याच नाही, कारण समजलं असतं ना सगळ्यांना की तिथे कोणतरी दुसरंच राहतंय. तसं पण ना, ही वहिनी एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्या दिवशी पण बघा कसं बोलली. मी कधी बनवलं नाही आहे, पण आयडिया आहे मला कसं करतात त्याची. तिच्या जागी जर टोमली असती ना, तर एवढं फेकाफेकी केली असती की काय विचारूच नका. मंडळी, त्या दिवशी मी बोलली होती बघा की चोर बाजार मधून सेकंड हँड लॅपटॉप आणलाय वाटते यांनी, तर एक्सप्लेनेशन देत होत्या काकू की आम्ही नवीनच लॅपटॉप घेणार आहोत. घरात खूप नारळ आहेत म्हणून आम्ही नारळ वडी बनवतोय आणि नारळ घेतले होते वडीसाठी किती तर 2. ह्याच्यापेक्षा ना तो किरकिडा तरी बरा आहे. नारळी पौर्णिमेला 25 नारळ घेऊन आला होता. नवीन वहिनी तर इंग्लिश फाडफाड बोलते आणि टोमल काकू तिच्याकडे बघून तोंड उघडं ठेवून ततफप करत बसल्या होत्या. टोमली, शिकून घे ग वहिनीकडून इंग्लिश ग इंग्लिश. काय तो नारळ कसा फोडला होता. यांच्याकडे काय कोयता नाही आहे का नारळ फोडायला? काय बाई आहे, त्या वहिनीकडून सगळं करून घेते. वडिलांच्या फोटो खाली उभी राहून नारळ बर्फी खात होती, पण त्यांच्या पुढे एक वडी देखील ठेवली नव्हती. हळदी दिवशी तर या बाईला वडिलांची खूप आठवण येत होती, म्हणून ऍक्टिंग करत होती, रडून दाखवायची. मग आता एवढं गोडधोड बनवलं होतं, त्यांच्या पुढ्यात का बरं हिने ठेवलं नाही काहीच? लग्नाच्या 1 महिन्या अगोदर मसाला बनवला होता काकूंच्या आईने, असं त्या बोलल्या. आणि दिला केवढासा मसाला, ह्याच्यापेक्षा तर दुकानातून घेतलेला जास्त असतो. कालच वहिनीने खुलासा केला की ह्या भावाचं लग्न देखील लव्ह मॅरेज झालं आहे, पण ते देखील इंटरकास्ट. आणि हेच ते कारण होतं ज्यामुळे टोमल काकूने तिच्या माहेरचं घर दाखवलं नाही. काय ते सासू सुनेचं गळाभेट, एकदम फॅमिली ड्रामा असं वाटत होतं कोणती तरी मूवीज बघते मी. यांच्या व्हिडिओच्या नादात ना टायटल बद्दल बोलणं राहीलच मंडळी. बावळटबाईने टायटल काय दिलं होतं, बैलेश पुण्याला गेला, आईला घर एकटे एकटे वाटले. हो का ग बाई? तरी नशीब अजून एक भाऊ आहे घरात. सासूबाईंसाठी कधी असं टायटल नाही ठेवलंस ग तू की बनोज निघाले, आता सासूबाईंना घर एकटे एकटे वाटेल. तुला काय फक्त तुझ्या आईचाच एकटेपणा दिसतो का ग? सासूबाईंचा दिसत नाही? ह्या वयात पण त्या सगळं काम एकट्या करतात ना ग? पण मला एक समजत नाही, एवढा मुलगा परदेशात काम करतोय, सून एवढी लोकांना चुना लावते युट्यूब वरती खोटं बोलून बोलून, मग सासूबाईंना का बरं काम करावं लागते? काय ग टोमले, मदत करत नाही का त्यांना, की फक्त कॉन्टेंटसाठी म्हणून गोड गोड बोलतेस? टोमल काकू बोलतात, आता मी कंटिन्यू आरामच करते, जेवढं पॉसिबल होईल तेवढं आराम करते, रेस्ट करून घेते. का ग बाई, प्रेग्नेंट आहेस की काय? नाही म्हणजे एवढा आराम वगैरे करतेस ना म्हणून विचारलो, कारण दमण्यासारखं तर तू काही केलंच नव्हतंस काम. अरे हो, मी विसरूनच गेली, खोटं बोलून बोलून लोकांची दिशाभूल करून खोटे खोटे नातेवाईक उभं करून दमली असशील ना ग टोमले. काय ग, झोप वगैरे तरी नीट लागते आहे ना तुला, की तुझी झोप माझ्यामुळे उडून गेली आहे असंच वाटतंय मला? नाही म्हणजे नेहमी विचारत असतेस, आता मी असं बोलली तर काय होईल, आता मी हे केलं तर त्याचा शोध प्रणाली लावेल, प्रणाली पोलखोल करेल, ह्या भीतीने चेहऱ्यावरचा रंग उडालेला दिसतोय तुझा सध्या. काल या बाईने दाखवलं की नाशिकला गेली आहे आणि सांगते कशी की मुली झोपल्या आहेत घरी, असं प्रिटेंड करते जसं की सासरी गेली आहे. मला 99% गॅरंटी आहे ही बाई ना उलटे सुलटे सगळे व्हिडिओ टाकते आता.
अगं टोमले, उंदीर घुशी सारखी तुझी पण एंट्री बंद झाली आहे ना? किती ती लपवा छपवी करतेस ग? आणि काय ग, 2-4 दिवसा अगोदर तू बोलली होती की मनोज काका त्यांच्या आईकडे गेले होते, मग त्यांनी व्हिडिओ नाही काढला का त्यांच्या आईसोबत? आईच्या आजच्या रेसिपी नाही शूट केल्या का त्यांनी? की आईने सांगितलंय व्हिडिओ वगैरे काढायचा नाही? रक्षाबंधन दिवशी खूप चिडलेल्या दिसत होत्या काकू, म्हणून म्हटलं ग. आणि दुसऱ्याच दिवशी तुम्ही सांगितलं की इथे आता मी येणार नाही आहे, इगतपुरीवर ना परत तिथूनच रिटर्न जाईन युरोपला. माझा असा अंदाज आहे की तुमची एंट्रीज बंद झाली आहे तिथे. माझे जे काही अंदाज असतात ना काकू, ते एकदम परफेक्ट असतात. तुम्हाला तर माहितीच असेल हे. टोमल काकू, असं समजा तुमचा खोटेपणा उघडकीस करण्यासाठीच देवाने मला पाठवलंय. आता काकू, तुम्ही काही दिवस नाशिकला राहणार आहात असं बोलल्या ना? प्लीज हा सासूबाईंना दाखवा हा, त्यांच्या आजच्या रेसिपीज आम्हाला खूप आवडतात. काय हो मनोज काका, काय झालं? 2 बहिणी आहेत ना तुम्हाला, मग एकीनेच राखी बांधली का? कमाल आहे बाबा. व्हिडिओ मध्ये तर दोघींनी राखी बांधताना दाखवलं होतं टोमल काकूने, मग एकच राखी दिसते हातात. अरे हो, भावा बहिणीचं नातं पण तुम्ही कॉन्टेंट साठीच जपलं असाल ना हो काका. बायकोच्या प्रेमाखातर काय काय करावं लागते ना तुम्हाला आता. खोटी खोटी नाती जपताना म्हणून कदाचित ती राखी तुटली असावी. त्या दिवशी एक मंडळी टोमल काकूंना कॉमेंट आली होती की काकांची तब्येत आता सुधारलेली दिसते आईच्या हातचं खाऊन. तर खोट्या बाईला सासूबाईंचं कौतुक सहन नाही झालं. बोलते कशी, आता एवढं बाहेरचं खाऊन खाऊन तब्येत तर बरी होणारच ना. बाई बाई बाई, किती तो जळपाळाटशी. स्वतःच्या सासूवरती ही बाई एवढं जळते. भारतात आल्यापासून एकदा ही बाई जेवण करताना दिसली नाही. मला असं वाटते हिला सगळ्यांनी सांगितलं असेल, तुझा तो भातुकलीचा स्वयंपाक आहे ना तो राहू दे, तू युरोपलाच कर. काल काय ते देवपूजेचं सामान घेत होती. बावळट, अगं माणसातल्या देवाला जप आधी, मग देवाची पूजा कर. माणसांचीच तू नीट वागत नाही आणि चालली आहे देवपूजा करायला. अगं किती पण ती देवपूजा केलीस ना तरी देव काय पावणार नाही तुला अशा वागण्याने. काल बोलली आता मी नाशिकलाच राहणार आहे थोडे दिवस आणि परत माहेरीच पडीक दिसते. किती ग खोटारडी आहे. देवा, या बाईला ना सद्बुद्धी दे रे. हेल्थ कॉन्शियस बाई नुसती अरबट चरबट खाते. आता युरोपला गेली की योगा सेशन करून दाखवेल लोकांना. त्या मैत्रिणीने हिला फुकट ब्लाऊज शिवून दिले होते कारण की ते पेड प्रमोशन होतं. त्या दिवशी मार सजमेरा फॅशन आणि लेंगा घ्यायला गेली होती, पण लेंगा तर काही घेतलाच नाही हिने, फक्त प्रमोशन करायला गेली होती. उगाच आपलं काहीतरी खोटं प्रमोशन करायचं आणि लोकांची दिशाभूल करायची. पैशासाठी ना वाटेल ते करेल ही बाई. मंडळी, आता मला एक गोष्ट समजली आहे मी हे पॉडकास्ट करत असताना, की या टोमल काकूंनी ना त्यांच्या वहिनीला कालच्या व्हिडिओवरती प्रायव्हसी कंप्लेंट टाकलेली आहे. मंडळी, मी कोणीच नाही आहे तुम्हाला सांगणारी की ह्याला फॉलो करा त्याला फॉलो करा. माझी एवढी मंडळी हुशार आहेत ते मला माहितीच आहे की कोणाला त्यांनी फॉलो केलं पाहिजे कोणाला नाही हे त्यांना समजते. टोमल काकूंच्या वहिनीची आयडी मीच शेअर केली होती तुमच्या सगळ्यांसोबत, कारण की सगळ्यांना सत्य समजावं म्हणून. पण ते इंस्टाग्रामची आयडी होती आणि इन्स्टावरचं जास्त काही बोलू शकते की नाही याची मला आयडिया नव्हती. हा, खूप लोकांचं असं बोलणं आहे की वहिनीने हे सगळं प्रसिद्धीसाठी केलं आहे. तर मंडळी, एक गोष्ट मी नक्कीच सांगेन, आपल्याला काही गोष्टी माहिती नसताना उगाचच अफवा पसरवू नये. आपल्याकडून कोणालाही चुकीची इन्फॉर्मेशन जाऊ नये असं मला वाटते आणि त्यामुळे मी जराही घाई गडबडीत पॉडकास्ट करत नाही. प्रॉपर अभ्यासपूर्वक मी माझा पॉडकास्ट बनवते. उगाचच आपली उचलली जीभनी लावली टाळ्याला अशी मला सवय नाही आहे. जे काही खरं आहे तेच मला तुमच्यापर्यंत पोचवायचं असते. आता मी त्या वहिनीचं चॅनलची लिंक शेअर करण्या अगोदर त्यांचं चॅनल होतं, नाही बोलत आहे मी, पण त्यावर ना त्यांनी फक्त रील्स टाकले होते जे त्या इंस्टाग्रामवरती टाकत होत्या. त्यात पण जर तुम्ही बघितलं तर शॉर्ट्स मध्येच 2-3 व्हिडिओज होते. पण खूप लोक असं बोलतायत की त्यांच्या मिस्टरांचं आधी फूडचं चॅनल होतं आणि ते चॅनल चाललं नाही, त्यामुळे आता या वहिनी स्टंट व्हिडिओ करतायत, कोमल काकूंच्या विरुद्ध काहीही बोलतायत. पण मंडळी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जे फूड चॅनल होतं ना ते मोठ्या भावाचं नसून तर बैलेशचं होतं, म्हणजे आता ज्याचं लग्न झालं आहे ना त्याचं. तो तिथे फूड रिलेटेड व्हिडिओ टाकायचा. त्याची लिंक आहे माझ्याकडे. तुम्हाला जर हवं असेल ना तर इंस्टाग्राम वरती मला मेसेज करा, मी नक्कीच त्याच्या चॅनलची लिंक तुम्हाला शेअर करीन. त्यात तुम्ही बघू शकता की फूड रिलेटेड तो व्लॉगिंग करायचा. आता तरी आय होप ज्यांना वाटते की वहिनीने हे सगळं प्रसिद्धीसाठी केलं आहे त्यांचा गैरसमज क्लिअर झाला असेल. आणि दुसरी गोष्ट, युट्यूबवर सगळेच पैशासाठी येतात. आता ज्या व्यक्तीचे वॉच टाइम 4 आवर्स कंप्लीट झाला आहे आणि ज्याचे 1000 सबस्क्रायबर्स आहेत त्यांचं चॅनल मॉनिटाईज होतं, बरोबर? मग तुम्हीच विचार करा मंडळी, यांचे तर 9000 सबस्क्रायबर्स झाले आहेत आणि वॉच टाइम तर कधीच कंप्लीट झाला असेल, कारण की यांना पहिल्या व्हिडिओमध्येच लाख व्ह्यूज आले होते. दुसरा व्हिडिओ देखील यांचा व्हायरल झाला आहे.
तुम्हाला सगळ्यांना असंच वाटत असेल की त्यांचा चॅनल मॉनिटाईज झाला असेल। आता मंडळी मला एक गोष्ट सांगा, मॉनिटायझेशन म्हणजे नेमकं काय हो? ज्याच्या चॅनलवरती ऍड प्ले होत आहेत ते। मग आता यांचे जर 9000 फॉलोअर्स आहेत आणि वॉच आवर्स देखील कंप्लीट झाला असेल, मग तुम्हीच सांगा ना त्यांच्या चॅनलवरती एक पण ऍड का प्ले होत नाही आहे? तुम्हाला दिसली का त्यांच्या चॅनलवरती एक तरी ऍड प्ले होताना? नाही ना, दिसणारही नाही हो मंडळी, कारण की त्यांनी मॉनिटायझेशनच ऑन नाही केलंय। आता तुम्हीच विचार करा मंडळी, नुसते व्हिडिओ टाकून त्याला व्ह्यूज येऊन काय होणार आहे? काय फायदा होणार आहे का त्यांचा, जर रिव्हेन्यूज जनरेट होत नाही आहे तर? दुसरी गोष्ट म्हणजे टोमल काकू आणि वहिनीने व्ह्यूज साठी हे जर अशी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट केली असती तर साहजिकची गोष्ट आहे, टोमल काकूला या सगळ्याची काही गरज आहे का? तर नाही, तिचे लाखो सबस्क्रायबर्स आहेत। तिने एकदा सांगितलं असतं तिच्या अंधमंद भक्तांना की वहिनीचा चॅनल आहे, जावा सबस्क्राईब करा सगळ्यांनी, तर त्यांनी देखील केलंच असतं, जसं खारीच्या वेळी काकूंनी केलं होतं। आणि जर त्यांची मिलीभगत असती तर मला सांगा, ती वहिनीवरती प्रायव्हसी कंप्लेंट टाकेल का? 2 व्हिडिओ मध्ये जर त्या वहिनीचा चॅनल एवढा ग्रो होतोय, मग तुम्हीच सांगा त्यांना प्रायव्हसी कंप्लेंट टाकायची काही गरज होती का? टोमल काकू वहिनीचं तोंड बंद करू पाहतायत। टोमल काकू, आता तुम्ही जे व्हिडिओ प्रायव्हेट केले आहेत ना, त्याच्यावरती देखील ऍक्शन घेऊ शकते तुमची वहिनी, एवढं मात्र लक्षात ठेवा। व्हिडिओ प्रायव्हेट केल्याने काहीच होत नाही, म्हणून सांगते हो काकू, दुसऱ्यासाठी खड्डा खणायला जाल आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्हीच पडाल, काळजी घ्या। हे बघा मंडळी, मी इथे कोणाचीच बाजू घेत नाही आहे, पण जे काही सत्य आहे ना ते मला तुमच्यापर्यंत जसं आहे तसं मांडायला आवडते आणि नेहमीच मी या प्रयत्नात असते। माझं चॅनलचं डिस्क्रिप्शनच ते आहे, उगाच मीठ मसाला लावून मी कोणतीच गोष्ट प्रेझेंट नाही करत। जो मुद्दा आहे त्यालाच धरून राहते नेहमी, मुद्द्यापासून स्वतःही भरकटत नाही आणि मंडळींना पण माझ्या काही फॉल्स इन्फॉर्मेशन देऊन भरकटवत नाही। सो मंडळी, आता तरी तुम्हाला जे खरं आहे ते समजलं असेल अशी मी आशा बाळगते। काय आहे ना, माझ्यापर्यंत खूप गोष्टी आल्या आहेत, पण मी फक्त युट्यूबच्या गाईडलाईन्स फॉलो करते, बाकी काही नाही। पण ह्याचाच फायदा ना आता टोमल काकू घेत आहेत। अति तिथे नेहमी माती असते, त्यामुळे आज मी ठरवलं तुमच्यापर्यंत जे काही सत्य आहे ते घेऊन यायचं, कारण की हे खूप गरजेचं आहे आज सांगणं। त्यामुळे ना मंडळी, आता तुम्हीच डिसाइड करा, खोट्या अफवांवरती विश्वास ठेवायचा की सत्याच्या बाजूने उभं राहायचं। टोमल काकूंना आरसा दाखवणं खूप गरजेचं आहे, मला तरी असंच वाटते। अंधमंद भक्तांना आता तरी माझी विनंती आहे, आता तरी डोळे उघडा प्लीज, चुकीच्या गोष्टींना समर्थन देणं बंद करा। आपण तिला व्हर्च्युअली बघतोय, आपल्यापेक्षा जास्त तिच्या घरच्यांना माहिती असेल की ती बाई कशी आहे ते। कोणीच स्वतःच्या घरची बदनामी असं करणार नाही, निदान एवढा विचार तरी करून चाला मंडळी। टोमल काकूंच्या वहिनीला कालच्या व्हिडिओवरती प्रायव्हसी कंप्लेंट आली आहे, त्याचा स्क्रीनशॉट बघून घ्या। टोमल काकूंचे इंस्टाग्राम फॉलोअर्स बघा कसे कमी कमी होत चाललेत त्यात। टोमल काकू, परत ना तुम्ही आता जमिनीवरती आपटणार आहात। लास्ट टाइम पण मी तुम्हाला बोलली होती, फेक प्रायव्हसी कंप्लेंट टाकणं बंद करा लोकांवरती उगाचच। तुम्हाला काय वाटते हो, तुम्ही खूप हुशार आहात, तुमचे डाव ना तुमच्यावरतीच कसे उलटवायचे ना ते मला चांगलंच माहिती आहे। जिथे जिथे खोटेपणा दिसेल तिथे तिथे मी पोलखोल करायला आहेच आणि मी ते करणारच। मंडळी, लास्ट टाइम पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की हे काका काकू ना खूप चॅप्टर आहेत, फेक आयडी बनवून स्पॅम करत राहतात मला रात्रीचे कॉमेंट बॉक्स मध्ये। काही दिवसांपासून ना मला स्वतः इंस्टाग्राम वरती मुलांच्या आयडीने कंटिन्यू फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून स्पॅम केलं गेलं आहे आणि त्या सगळ्या आयडी ना ऑगस्ट मध्येच क्रिएट केलेल्या आहेत। त्यामुळेच मंडळी मी तुम्हाला सांगते की पटकन एखाद्याला जज करू नका, मी विनंती करते तुम्हाला, जस्ट वेट अँड वॉच, जे ज्याच्या नशिबात आहे ते त्याला मिळणारच आहे। नशिबाच्या पुढेही आपण जाऊ शकत नाही आणि नशिबाच्या पाठीही नाही राहू शकत। मी इथे टोमल काकूने प्रायव्हसी कंप्लेंट टाकली आहे त्यांच्या वहिनीवरती, त्याचा स्क्रीनशॉट अटॅच करते आहे, तो नक्की बघून घ्या मंडळी। आणि यावर तुम्हाला काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून सांगा। आणि अजून एक गोष्ट मंडळी, ज्यांनी मला इंस्टाग्राम वरती फॉलो केलं नसेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे इंस्टाग्रामची, नक्की मला फॉलो करा। तर मंडळी, ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते। आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल। यात मी टोमल काकूंची फक्त आणि फक्त पोलखोल केली आहे आणि जे काही सत्य होतं ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। धन्यवाद।